नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत बांगलादेशची राजकीय घडामोड, शेख हसीना प्रकरण नेमके काय आहे? सुधारित भारत नेट योजना ही पंजाब या राज्यामध्ये सुरू होत आहे. त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. महाविस्तार एआय हे कोणते ॲप आहे? आणि एक स्मार्ट डिजिटल साथी याला का म्हटले जात आहे? खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 या नेमक्या कोणत्या स्पर्धा आहेत आणि ही कितवी स्पर्धा आणि कुठे होत आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि नुकताच भारताला एक मोठा सामरिक धक्का देखील बसलेला आहे. तो ताजिकिस्तान या देशाशी निगडीत आहे. ते नेमके प्रकरण काय आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. कालचा प्रश्न होता, भारत फ्रान्स नौदल सरावाचे नाव काय आहे? तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरून. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण भारत फ्रान्स यांच्या सेनादल असेल, नौदल असेल किंवा हवाई दल असेल, या तीनही सरावांबद्दल माहिती पाहिली होती. त्यातील हवाई सराव हा नुकताच पार पडत आहे. त्या हवाई सरावाबद्दल माहिती पाहिली होती आणि त्यासोबतच नौदल सरावाचा हा प्रश्न देखील विचारलेला होता. आणि कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की सध्या खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे युद्ध सराव पार पडत आहेत. त्यामुळे आपले हे सर्व युद्ध सराव आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आपले दिनविशेषला सुरुवात करूया. भारताच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. भारताच्या त्या माजी पंतप्रधान होत्या 1966 ते 1977 या कालावधीमध्ये आणि 1980 ते 1984 मध्ये. तर या कालावधीसाठी त्या भारताच्या पंतप्रधान होत्या. 19 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 19 नोव्हेंबर 2010 सबला योजनेची आजच्या दिवशी सुरुवात करण्यात आलेली होती. किशोरवयीन मुलींच्या सबलीकरणासाठीची ही योजना होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न पहिला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा कोणत्या न्यायालयाने सुनावली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुप्रीम कोर्ट ऑफ बांगलादेश, पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय, पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आणि पर्याय क्रमांक 4 संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण म्हणजे ICT. बांगलादेशमध्ये सध्या राजकीय घडामोड मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हा भारताशी निगडीत आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. बांगलादेशच्या फरार माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानवताविरोधी गुन्ह्यांचे गंभीर आरोप सिद्ध झाल्याचे घोषित करण्यात आलेले असून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण म्हणजे इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल ICT यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. त्यांच्यावरचे प्रमुख आरोप आहेत मानवताविरोधी कृत्य, गुन्हेगारी कट रचणे आणि हत्यांचे कट कारस्थान. या प्रक्रियेत त्यांनी स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहे. आपल्याला माहितीच आहे, मागील काही कालावधीमध्ये बांगलादेशमध्ये सत्तापलट करून शेख हसीना यांचं सरकार उलथवून लावलेलं होतं. तिथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे तरुणांनी आंदोलन केलेले होते आणि वेगवेगळी तोडफोड देखील केलेली होती. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आणि आता इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल यांनी शेख हसीना यांना आता फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आता प्रश्न हाच उरत आहे, की शेख हसीनाला आश्रय देणे हे मानवताविरोधी ठरेल का? एका महिलेला फाशीची शिक्षा देणे हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? योग्य न्यायिक प्रक्रिया न झाल्याचा आरोप जो होत आहे, त्यामध्ये शरण घेणाऱ्या देशाची जबाबदारी काय आहे? हे सर्व प्रश्न आता भारतासमोर उभे उभे राहिलेले आहेत. भारताकडून डिपोर्टेशन होईल का? डिपोर्टेशन म्हणजे शेख हसीना सध्या आश्रयासाठी भारतामध्ये आहेत. तर जर ज्या अर्थी ICT कडून त्यांना गुन्हेगारी म्हणजे फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे, तर भारतासमोर असा प्रश्न आहे की शेख हसीना यांचे भारताच्या संरक्षणाखाली असल्यामुळे त्यांचा डिपोर्टेशन म्हणजे त्यांची रवानगी ही बांगलादेशमध्ये होईल की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या उपस्थित राहिलेला आहे. बांगलादेशातील अलीकडील निकालावर भारताचे हे ऑफिशियल विधान देखील आलेले भारताची अधिकृत प्रतिक्रिया आहे. बांगलादेशातील शांतता, लोकशाही, समावेशकता आणि स्थिरता यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि सर्व भागधारकांसाठी रचनात्मक संवाद सुरू ठेवणार असल्याचे भारताने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील ही माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 सुधारित भारत नेट योजना राज्यभर राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 पंजाब आणि पर्याय क्रमांक 4 केरळ.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब. तर सुधारित भारत नेट योजना ही आता पंजाब राज्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि पंजाब बिकम फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट भारत नेट स्कीम. सुधारित भारत नेट योजना राज्यभर राबविणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. राज्यभर सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबवलेले ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील 43 कमी इंटरनेट असलेल्या क्षेत्रामध्ये इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात आलेल्या आहेत. भारत नेट योजनेचा उद्देश हा देशातील सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा आहे. भारत नेट या प्रकल्पाची सुरुवात 25 ऑक्टोबर 2011 या दिवशी करण्यात आलेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा, सुधारित भारत नेट योजना ही आता सुरू करणारे पंजाब हे पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. महाविस्तार एआय ॲप हे कोणत्या विभागाने विकसित केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महसूल विभाग, पर्याय क्रमांक 2 कृषी विभाग महाराष्ट्र शासन, पर्याय क्रमांक 3 ग्रामीण विकास विभाग आणि पर्याय क्रमांक 4 उद्योग विभाग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृषी विभाग महाराष्ट्र शासन. तर नुकतेच महाविस्तार एआय हे एक स्मार्ट डिजिटल साथी असे त्याला म्हटले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार एआय ॲप हे शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट, आधुनिक आणि मराठीत उपलब्ध असलेले डिजिटल सहाय्यक आहे. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एआय चॅटबॉटची यामध्ये सुविधा आहे. रिअल टाईम हवामान अंदाज यामध्ये देण्यात येतो. म्हणजेच पेरणी, सिंचन आणि काढणीसाठी अचूक मार्गदर्शन यामध्ये केले जाते. बाजारभावाबद्दल यामध्ये माहिती दिली जाते. विविध राज्यांतील रेट पाहून विक्रीचा योग्य वेळ देखील ठरवता येऊ शकतो. रोग, कीड निदान यामध्ये ओळखता येते. म्हणजेच पिकाचा एखादा फोटो अपलोड केला, की त्यावर तत्काळ उपाययोजना देखील मिळते. तर अशा पद्धतीच्या ह्यामध्ये काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तर लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने कृषी विभागाने कोणते नुकतेच ॲप सुरुवात केलेले आहे? तर नाव लक्षात ठेवा, महाविस्तार एआय ॲप. प्रश्न क्रमांक 4. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे शुभंकर कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शेर आणि मयूर, पर्याय क्रमांक 2 खम्मा आणि घानी, पर्याय क्रमांक 3 वाघ आणि उंट आणि पर्याय क्रमांक 4 अरण्य आणि मरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खम्मा आणि घानी. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 याचा अधिकृत लोगो आणि शुभंकराचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे. या स्पर्धा राजस्थानातील जयपूर या ठिकाणी होणार आहेत. ॲक्चुअली 7 शहरांमध्ये होणार आहेत. प्रमुख राज्य असणार आहे राजस्थान. जयपूरमधील ऐतिहासिक आमेर किल्ला येथे शुभंकराचे अनावरण करण्यात आलेले आहे. शुभंकर आहेत खम्मा आणि घानी. हे उंट आहेत, जे राजस्थानचा राज्य प्राणी उंटपासून प्रेरित आहेत. दिनांक 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ह्या स्पर्धा पार पडणार आहेत. सुमारे 200 विद्यापीठांमध्ये सुमारे 7,500 खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. एकूण 24 क्रीडा प्रकार यामध्ये खेळवण्यात येणार आहेत. नव्याने समाविष्ट खेळ आहेत कॅनोईंग, कायाकिंग, सायकलिंग आणि बीच व्हॉलीबॉल. याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. अयनी हवाई तळ हा कोणत्या देशामध्ये आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 उझबेकिस्तान, पर्याय क्रमांक 2 कझाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 ताजिकिस्तान आणि पर्याय क्रमांक 4 इराण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ताजिकिस्तान. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच भारताला एक मोठा सामरिक धक्का बसलेला आहे. ताजिकिस्तानमधील ऐनी हवाई तळ हा भारताच्या हातातून गेलेला आहे. ताजिकिस्तानमधील ऐनी हवाई तळावरून भारताला 23 वर्षांनी माघार घ्यावी लागलेली आहे. कराराची मुदत वाढविण्यास ताजिकिस्तानने नकार दिलेला आहे. तळ आता हा रशियाच्या ताब्यात गेलेला आहे. यातील मुख्य मुद्दे कोणते आहेत ते एकदा थोडक्यात समजून घेऊया. 2002 पासून भारताच्या ताब्यात असलेला परदेशातील एकमेव लष्करी तळ भारताने गमावलेला आहे. चीन आणि रशियाच्या दबावामुळे ताजिकिस्तानने करारवाढ ही नाकारलेली आहे. चीनचे ताजिकिस्तानवर मोठे कर्ज आहे आणि रशियाचा या देशावर आधीपासूनच प्रभाव आहे. भारताने या तळावर 10 कोटी डॉलरच्या आसपास गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे ही प्रचंड गुंतवणूक आता वाया गेलेली आहे असे समजले जात आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऐनी हवाई तळ हे कुठे आहे आणि भारताला यातून कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे आपण ऑलरेडी आता पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. प्रश्न आहे 2025च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये खालीलपैकी कोणता नवीन क्रीडा प्रकार हा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कुस्ती, पर्याय क्रमांक 2 कॅनोईंग, पर्याय क्रमांक 3 पोहणे आणि पर्याय क्रमांक 4 धनुर्विद्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.